नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. फेब्रुवारी महिना संपला, आता उन्हाचा चटका आणखी वाढणार आणि त्याच्यासोबत वाढते पाण्याची टंचाई. त्यामुळे पिकांसाठी आपल्याला सूक्ष्म सिंचनाकडे वळणं गरजेचं आहे. यामध्ये तुषार सिंचनातलं रेनपोर्ट स्प्रिंकलर याच्याकडे आपण हा चांगला पर्याय म्हणून पाहू शकतो. असं का? काय आहेत याचे फायदे पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. मुळात रेनपोर्ट स्प्रिंकलर हा तुषार सिंचनाचाच एक प्रकार आहे. तुषार सिंचनामध्ये मोठे स्प्रिंकलर, रेनगन, मिनी स्प्रिंकलर असे वेगवेगळे प्रकार पडतात. त्यातला हा कमी दाबावर चालणारा मिनी स्प्रिंकलर आहे. या प्रकारातही पिकांना पाऊस पडतोय असं पाणी दिलं जातं. त्यामुळे पाणी वाया जात नाही आणि पूर्ण शेतात समान पाणी देता येतं. तुषार सिंचनाच्या इतर प्रकारांमध्ये आणि रेनपोर्टमध्ये एकच मोठा फरक आहे, तो म्हणजे हा सिंचन प्रकार ठिबक सिंचनासारखंच कमी दाबावर चालतो. कमी दाब म्हणजे सुमारे 1.5 किलो प्रति चौरस मीटर. आता तुम्ही म्हणाल, या सिंचनामध्ये नक्की काय येतं? तर रेनपोर्ट सिंचनासाठी मोटर पंप, मुख्य PVC पाईप, लवचिक पॉलिथिलीन पाईप, रेनपोर्ट स्प्रिंकलर हेड, स्टँड, व्हॉल्व आणि कनेक्टर लागतं. रेनपोर्ट स्प्रिंकलरमध्ये हलक्या आणि लवचिक पॉलिथिलीन पाईपचा वापर केला जातो. त्यामुळे ते वजनानं हलकं असतं, म्हणून त्याची निवड करणं सोपं जातं. हे स्प्रिंकलर साधारणपणे 10 बाय 10 मीटर अंतरावर उभारले जातात आणि त्याची उंची सुद्धा कमी जास्त करता येते. त्यामुळे ते आपल्याला वेगवेगळ्या पिकांमध्ये वापरता येतं. आता ही वेगवेगळी पिकं कोणती? तर गहू, हरभरा, कांदा, लसूण आणि बटाटा. या स्प्रिंकलर आपल्याला सपाट वाफ्यात, सरी वरंब्यात आणि गादी वाफ्यात वापरता येतं. ही झाली माहिती, पण आपण म्हटलो तर हा चांगला पर्याय का ठरतो बरं, तेही जाणून घेऊयात. या रेनपोर्ट स्प्रिंकलरमुळे पाण्याची 40 ते 45% बचत होते. त्यामुळे पाणी वापराची कार्यक्षमता ही 80 ते 85% मिळते. आणि दुसरा मोठा फायदा म्हणजे रेनपोर्ट तुषार सिंचनामुळे थंडी, धुके आणि जास्त उष्णतेपासून पिकांना संरक्षण मिळतं. लहान तुषारांमुळे पिकांवर आणि जमिनीवर पाणी आदळत नाही आणि पिकांचं नुकसानही होत नाही. पाणी फक्त मुळांजवळ न जाता शेतात समप्रमाणात दिलं जातं. त्यामुळे जमीन कायम वाफसा स्थितीत ठेवणं सोपं होतं. एवढंच नाही तर आपण रेनपोर्ट तुषार सिंचन मधून फक्त पाणी नाही तर खतही देऊ शकतो. त्यामुळे खतांची कार्यक्षमताही चांगली वाढते. या सिंचनामुळे रस शोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. यासोबत हा संच वजनाने हलका असतो. त्यामुळे त्याची उभारणी आणि काढणी दोन्ही सोपी असते. त्यामुळे त्याला ठिबक सारखं मजूर आणि जास्त वेळेची गरज नसते. त्यामुळे या दोन्ही गोष्टीत बचत होते. आता तुम्ही म्हणाल ते बाकी सगळं ठीक आहे, पण तुषार सिंचनातून खतं कशी द्यायची? रेनपोर्ट हा मिनी स्प्रिंकलर प्रकार असल्यामुळे पाण्यासोबत विद्राव्य खतं देता येतात, म्हणजेच फर्टिगेशनद्वारे. खतं देण्यासाठी आधी वेंचुरी आणि डोसिंग पंपद्वारे पाण्यात विद्राव्य खतं मिसळायची आहेत. त्यानंतर फिल्टर स्वच्छ आणि चालू ठेवायचा आहे. पाण्याचा दाब कमी म्हणजेच तरी 1.5 किलो प्रति चौरस मीटर स्थिर ठेवावा. फर्टिगेशन नंतर 10 ते 15 मिनिटं स्वच्छ पाणी चालू द्यायचे. या पद्धतीने खतं देण्याचा एकच तोटा असतो, तो म्हणजे रेनपोर्ट स्प्रिंकलर ठिबक सिंचनासारखं अचूकपणे मुळांपर्यंत पोहोचत नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.